त्यानंतर बघूया पुढची मोठी बातमी। नागपूरमध्ये हत्येतल्या आरोपीला पोलिसांकडून मारहाण झाली आहे। आरोपीला पोलिसांनी बांधून ठेवून मारहाण केली आणि हत्येच्या आरोपीला पोलिसांनी अशा प्रकारे शिक्षा दिली आहे। प्रमोद बर्डे असे या आरोपीचं नाव आहे। त्याचे हातपाय बांधून ठेवण्यात आले आहेत आणि पोलिसांनी यथेच्छ धुलाई या आरोपीची केली आहे। नागपूरमधली ही दृश्य बघतो आहोत। प्रमोद बराडे असं या आरोपीचं नाव आहे। हत्या केल्याचा आरोप त्याच्यावर आहे। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी फोन लाईनवरून आपल्याबरोबर आहेत। तुषार, पोलिसांकडनं थर्ड डिग्री आपण नेहमी ऐकतो, पण अशा पद्धतीने खुलेआम ती दृश्य नागपूरमध्ये बघायला मिळाली आहेत। रुजिता, निश्चित अत्यंत धक्कादायक असा हा प्रकार आहे। नागपूर जिल्ह्यातील दोर्ली भिंगारे गावची ही घटना आहे। अनैतिक संबंधातून नारायण राजनगावकर या इसमाची हत्या करण्यात आलेली होती। आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा राग मनात ठेवून आरोपीने मृतकाची हत्या केली आणि हत्या केल्यानंतर त्याने हत्येचा स्वीकार केला। हा जेव्हा प्रकार जेव्हा गावकऱ्यांना कळला तेव्हा गावकऱ्यांनी त्याचे हातपाय धुळीने बांधले। त्यानंतर गावकऱ्यांनी त्यांना मारहाण केली आणि महत्त्वाची गोष्ट की पोलिसांच्या समोर देखील हा सर्व प्रकार घडत होता, पण पोलिसांनी कसलीही मध्यस्थी केली नाही। नंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं, पण ज्या प्रकारे हत्या तर झाली होती, पण हत्येनंतर आरोपीची पोलिसांच्या समोर मारहाण केली गेली आणि ती धुलाई केली गेली, त्यामुळे परत निश्चितच एक चिंता व्यक्त केली जात आहे। रुजिता, नक्कीच तुषार, धन्यवाद या माहितीसाठी। आरोपीने कबुली दिली होती हत्या केल्याची, त्यानंतर गावकऱ्यांनी त्याला ताब्यात घेतलं, त्याचे हातपाय बांधले आणि पोलिसांसमोरच या आरोपीची यथेच्छ धुलाई केली। पोलीस मध्ये का पडले नाहीत, त्यांनी हस्तक्षेप का केला नाही, ताब्यात घेतलं नंतर या आरोपीला। प्रमोद बराडे असं त्याचं नाव आहे, पण पोलिसांच्या समोर गावकऱ्यांनी परिस्थिती हाताळली, त्यांनी या आरोपीला मारहाण केली।